अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेलं उजनी धरण, या उजनी धरणाची पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे। मी सध्या उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी उजनीची पाणी पातळी ही कमी होत चाललेली आपल्याला पाहायला मिळते। मागच्या वर्षी आजच्या दिवशी या उजनी धरणामध्ये 110 टीएमसी इतका पाणी साठा होता, तर आज उजनी धरणामध्ये अवघा 60 टीएमसी इतका पाणी साठा आहे। म्हणजे मागच्या वर्षीची तुलना करायची झाली तर साधारणतः 50 टीएमसी इतका पाणी साठा जो आहे तो कमी झालेला आहे। 123 टीएमसी इतकी क्षमता असलेलं उजनी धरण यंदाच्या वर्षी मात्र भरलेलं नाही। त्याचं कारण आहे की पावसाने दडी दिल्यामुळे उजनी धरणात म्हणावं असं पाणी आलेलं नाही। उजनी धरणामध्ये 24 नद्यांचं पाणी येतं आणि हे उजनी धरण सोलापूर असेल, अहमदनगरचा काही भाग असेल, तर पुणे जिल्ह्याच्या काही भागाची ताण भागवतं। याचा औद्योगिक वसाहतींना देखील पाणी पुरवठा केला जातो। मात्र यंदाच्या वर्षी पावसानं दडी दिल्यामुळं उजनी धरण ज्या क्षमतेनं भरायला पाहिजे होतं त्या क्षमतेनं भरलेलं नाही आणि यंदाच्या वर्षी मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 50 टीएमसी इतका पाणी साठा जो आहे तो कमी आहे। उजनी धरण सध्या मायनस मध्ये गेलेलं आहे। उजनी -5% इतकं गेलेलं आहे। आता आगामी काळात या उजनीच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होऊ शकतो। त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर उपाययोजना करून याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण सोलापूर जिल्ह्याची ताण जो आहे ते उजनी धरण भागवतो आणि बारामती असेल, नगर जिल्ह्याचा काही भाग असेल, याला देखील या उजनी धरणातनं पाणी पुरवठा होतं। मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी 50 टीएमसी इतका पाणी साठा या उजनी धरणातला कमी झालेला आहे। त्यामुळे सरकारनं वेळीच यावरती उपाययोजना कराव्यात। कॅमेरा पर्सन श्रेयस सह जयदीप भगत, एबीपी माझा, उजनी पाणलोट क्षेत्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।